कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ते ध्यान उभे विठे भरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विठे भरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विठे भरी सुंदर ते ध्यान उभे विठे भरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवणी करकटावरी ठेवणी तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर मकर कुंडली गणपती शबनी मंडळ
आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुका म्हणे माझे सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडे हे पाहिन श्रीमुख आवडे तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर पायीन श्रीमुख आवडीने पायीन श्रीमुख आवडीने हे पायीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे तांबर हार गळा कासे पीतांबर विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी ओहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे तुहार परवा तुहार परवा तुहार परवा तुहार परवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे पौता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती हे जागता जगदेव राखा काही भाव जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ तुझा सकळ अवघा क्षेत्रपाळ उजावा सकळ हे पूजा पत्र काही फलपुष्प तोय पूजा पत्र काही फल पुष्प तोय बहुता दिवसा फेरा आला आलया नगरा बहुता दिवसा फेरा आला या नगरा ओ नका घेऊ भार धर्म तोची सार नका घे भार, धर्म तोच सार. हे तुका मागे दान द्यावे जी अनन्य तुका मागे दान, द्यावे जीवन. जोगी जगजोगी जाग जागे बोलती जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती हे जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते जगजोगी जगजोगी जागे जाग बोलते जय जय विठोबार जय विठोबार कुमाई सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा जय जय विठोबार रखुमाई विठोबार कुमाई विठोबार रखुमाई विठोबार कुमाई विठोबार रखुमाई हरी जय विठोबार रखुमाई जय जय विठोबार रखुमाई विठोबार कुमाई विठोबार हरी बोल विठोबार कुमाई जय जय विठोबार रखुमाई विठोबार जय जय कुमाई विठोबार रखुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई मन जगजोगी 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 जगजोगी
जगजोगी जगजोगी जगजोगी जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जागे जागे बोलती जग जागे 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 चाटीकडे करतो जागे जागे जा जागे जागे बोलती जागे जाग बोलती जागे नाम मोरे जागे जाग बोलती जा जागे बोलते बाहेर उभी असलेली मंडळी मंडपात येऊन बसा या मंडपात येऊन बसा या विठ्ठल टाळी वाजवा मंडपातील बसलेले माणसं हाताने टाळी वाजवा टाळी वाजा महिला विठ्ठल टाळी वाजवा टाळी वाजवल्याने माणसाला अटॅक येत नाही अटॅक टाळी वाजवा मोकळी टाळी वाजवा विठ्ठल वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की औली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की
कुंडली जवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज की संत निवृत्तीनाथ महाराज की सद्गुरु सोम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठल 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 हल 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 टाळ 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 वारे वाटाळ केली हे जोरात जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पुजावा सकळ पूजा पत्र काही फलपुष्प तोय बहुता दिसा फिरा आलाया नगरा नका घे उभार धर्म तोची सार तुका मागे दान द्यावे जी अनन्य जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती सर्वांनी टाळी वाजून प्रेमाने भजन करा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला प्रेमाने दोन मिनिटं भजन करा विठ्ठल टाळी वाजवा आणि मस्तपैकी भजन करा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग पांडुरंग दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या पदाने कथेचा बाबाजी ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहम्
तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाग्निपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यास ततो जयमुदीरयेत्। ओ मंगलभवन अमंगलहारी द्रवभूसुदशरथ अजिर बिहारी राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम। ओ रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई परी वचन न जाई। राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। मैम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय। करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर। करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर। ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 7 चरणांचा काकडा या प्रकरणातील अभंग आहे। आज जगद्गुरु तुकोबराय महाराज आजच्या अभंगातून समाजाला जाग करतात। विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, 7 चरणांचा आहे। आज जगद्गुरु तुकोबरायांनी एक जोग्याचं रूप धारण केलंय आणि समाजाला जागृती देण्याकरता आले। कशा प्रकारची जागृती दिली त्याचं यथार्थ चिंतन आपल्याला पाहायचंय। विठ्ठल आपल्या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 मिनिटाचा पर्याय द्यायचा तो असा। पत्रिका आहे की नाही? बॅनर बॅनर द्या बरं बॅनर।
बस वैकुंठवासी बस. जिजाबाई गणपत पाळदे या आईनं आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते आणि आईंच्या जाण्यानं संपूर्ण पाळदे परिवार, आप्तेष्ट नातेवाईक, गावकरी मंडळी, परिसरातील मंडळी सर्वांना हे फार मोठं दुःख आहे. त्यांचा हा फार मोठा परिवार आहे. त्यांचा मुलगा श्री बाळासाहेब गणपत पाळदे, श्री अर्जुन गणपत पाळदे, त्यांची मुलगी गंगा भागीरथी फुलाबाई पंढरी पवार, सौ झुनकाबाई पुंजा कडभाणे, गंगा भागीरथी मुक्ताबाई भागोजी पवार, सौ मुंजाबाई दिलीप शिंदे, सौ अंजनाबाई शिवाजी काळे, श्री बाळासाहेब गणपत पाळदे मुलगा, श्री अर्जुन गणपत पाळदे मुलगा, श्री प्रभाकर अनाजी पाळदे पुतण्या, श्री रामदास अनाजी पाळदे पुतण्या, सुदाम अनाजी पाळदे हे पुतणे आहेत आणि संजय आणि मीरा मारुती काळे हे पुतणे आहेत. म्हणजे फार मोठा परिवार आहे. आणि आईंच्या जाण्यानं या संपूर्ण परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला आहे. मला वाटतं की ते 4 मुली का 6 मुली आणि बापरे, म्हणजे हा इतका मोठा परिवार आहे. आणि सगळ्या लेकरांना हे माईचं छत्रसुद्धा आता सोडून गेले. जोपर्यंत जीवनामध्ये आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आपला फार मोठा आधार जिवंत आहे. इथं बसलेले काही मंडळी माझ्यासमोर अशी की त्यांच्या जीवनामध्ये त्यांची आई आता जिवंत नाही आहे. मग कीर्तनातून प्रवचनातून ऐकलं की माणसाचं हृदय भरून येतं, कारण ती आई आहे. एखादा नेता गेला तरी माणसाचं अंतकरण हळहळ करतं. नातं काय आपलं, परंतु एक संबंध असतात. मी विचार करतो कधी कधी एखादा परका माणूस गेला तर एवढं अंतकरणाला लागतं. जे आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, ती आई आपल्याला ज्या दिवशी सोडून जाते त्या दिवशी काय दुःख असेल महाराज. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वरासारखा जिचा आत्मा आहे तिला आई म्हणतात महाराज, लक्षात ठेवा. ज्या दिवशी आपल्याला आपली आई सोडून जाईल ना, समजायचं आपला ईश्वर आपल्याला सोडून गेला. आईचं अंतकरण फार मोठे महाराज. आई काय असते ऐका. अरे ज्या टायमाला आई मुलाला जन्म देते त्याच्याकडे नावच आपलं बाळंत आहे. बाळ अधिक अंत म्हणजे बाळंत. एकतर बाळ नाहीतर आईचा अंत. काय वेदना असतील महाराज, काय कष्ट असतील. ज्या टायमाला आई मुलाला जन्म देते ना, जन्म देताना डॉक्टर त्या आईकडे येतो, ताई माझ्यासमोर आता फार मोठा प्रश्न उभा राहिलाय. एकतर तुम्ही वाचाल नाही तर तुमचा मुलगा वाचणार आहे. काय करू सांगा. क्षणाचाही विचार न करता ती आई सांगते, डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडते, मी मेले तरी चालेल पण माझ्या लेकराला वाचवा. काय त्याग असेल महाराज तुमच्या आमच्याकरता आईचा. तो डॉक्टर सांगतो, अगं ताई तुझ्या बाळाला जन्म द्यायचा असेल तर तुझं पोट मला ईदभर फाडावं लागेल, सिझर करावं लागेल, तेव्हा तुझं बाळ वाचेल. काय करू सांग. ती आई सांगते, डॉक्टर साहेब माझं ईदभर पोट फाडायची काय भाषा करता, मी मेले तरी चालेल पण माझ्या लेकराला वाचवा. ही म्हणणारी जगाच्या पाठीवर फक्त आई आहे महाराज. पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, पोटी भारवाहे. त्याचे सर्व स्वयी साये, त्याचे सर्व स्वयी साये, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. पोटी भारवाहे, त्या
याचे सर्वस्व ही साहे. आईने आपल्याला पोटात वाढवलं महाराज. आईसारखं जगात दैवत नाही महाराज. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई विना भिकारी. सबसे बड़ी है माँ. हे माँ सबसे बड़ी है माँ. सगळ्यात मोठं कोण असेल तर म्हटलं सगळ्यात मोठी तुमची आई. तीन जगाचा स्वामी असला, मुख्यमंत्री असला आणि पंतप्रधान जरी असला तरी आईपेक्षा मोठा नाही. माँ से बढ़कर कोई नहीं रे. माँ देती है दुआ सबसे बड़ी. सगळ्यात मोठं कोण असेल तर तुमची आमची आई महाराज. आणि एकदा जीवनातून आई सोडून गेली की आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती निघून जातं महाराज. स्वार्थाकरता तुमच्या जवळ येणारे अनेक लोक आहेत, पण आई आणि वडील असे आहेत निस्वार्थ प्रेम करतात लेकरावर. ते फक्त आई आणि वडील आहेत, लक्षात ठेवा. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. आईचे उपकार काय केल्याने फिटणार आहे. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना. अमृताहुनी गोड पाजला से पान्हा. आपण लहान असताना आठवा, बसलेल्या प्रत्येक मंडळीने आपली आई आठवा. आपली गरिबी होती. लहानपणी आपली आई शेतात कामाला जायची. दिवसभर उन्हातानात राबराब राबलेली आई सायंकाळी घरी आली, मुलगा रडला की बाबा आमच्या आईने आपल्याला उपवाशी पोटी दूध पाजलं महाराज. काय त्याग आहे तिचा. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना. अमृताहुनी गोड पाजला से पान्हा. आणि आईच्या दुधाची काय ताकद आहे ऐका. ज्या माणसाला आईचं दूध मिळालं नाही लहानपणी, ज्या टायमाला माणूस मरतो ना, सगळं जळतं माणसाचं. शिल्लक काय राहतं, फक्त हाडं. आणि ज्या माणसाला आईचं दूध मिळालं नाही त्या माणसाची हाडं कमकुवत असतात, लक्षात ठेवा. आईच्या दुधापासून आपली हाडं बनत असतात. हे आईचे उपकार आहे महाराज. एक मुलगा आपल्या बायको शेजारी बसला होता. लहानपणी त्याचे वडील वारले होते. गरीब परिस्थितीमध्ये आईने त्याला मोठं केलं, शिक्षण केलं आणि कामाला त्याला लावलेलं. पण बायको जवळ बसला आणि बायकोला सांगतो, अगं ऐक, माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की तुझ्याकरता मी काही सुद्धा करायला तयार आहे. ती बायकोच आहे महाराज. ती बायको त्याला सांगते, का हो तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, माझ्याकरता तुम्ही काही पण करायला तयार आहे का. हो म्हटले, काही पण करायला तयार आहे. म्हटले काम कराल का. सहज त्या बायकोनं सांगितले, काम करा. अरे तुमचं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल तर माझ्याकरता तुमच्या आईचं काळीच काढून द्याल का. सहज बायकोने प्रश्न विचारला.
हा मुलगा तिला म्हटला तुझ्याकरता आईचं काळीच काढून देतो. महाराज लहानपणापासून आईने ज्या मुलाला वाढवलं तो मुलगा आईजवळ गेला, चेहरा शांत आहे, काही बोलत नाही. ती आई महाराज आई सांगते बाळा आज नेमकं तुला झालंय काय, तू शब्दही बोलत नाही, जेवण करत नाही, काय नेमका विषय काय. तो मुलगा सांगतो आई माझ्या बायकोने तुझं काळीज मागितले. आईच्या अंगावर शारू उभे राहिले महाराज. अरे ज्याच्याकरता मी आयुष्य जगली, लहानाचा मोठा केला, शिक्षण केलं, तो मुलगा आज आपलं काळीज मागतोय. पण ती आई सांगते बाळा बाप तुझा लहानपणी जेव्हा मरण पावला तेव्हापासून जीवन जगते फक्त तुझ्याकरता, आणि तुझ्याकरता मरण आलं तर आनंदाने मरण स्वीकारेल. त्या मुलाने हातात कोयता घेतलेला आहे, आईच्या जवळ गेला, आईच्या छातीत कोयता मारला, आईचं काळीच काढलेलं आहे. आई काय म्हणतात ऐका, तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील महाराज. आईचं काळीच काढलेलं आहे, रक्ताबंबळ तिथे झालेला आहे, आणि काळीच घेऊन आपल्या बायकोकडे जात होता. पळता पळता ठेच लागली, तो मुलगा पडला, काळीच पडलं, मुलाच्या लागलेलं आहे. ते आईचं पडलेलं काळीच त्या मुलाला बोलू लागलं बाळा हे बाळा तुला लागलं तर नाही ना बाळा. याला आईचं अंतकरण म्हणतात महाराज. आई ती आईच आहे. आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. आईची कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, करीला तास जरी कीर्तनकाराने सांगितलं आईचं वर्णन संपणार नाही महाराज. ठेच लागे तुझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. ठेच लागे तुझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. ठेच लागे तुझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. अशी आई महाराज. आणि या कुटुंबाला, या मुलींना आणि मुलांना हे आईचं छत्र आता कायमचं सोडून गेलेलं आहे. आपण फोटोत पाहिलं आणि आईच्या फोटोकडे पहा, आपल्यावरती केलेलं प्रेम, आपल्यावरती केलेले उपकार त्या फोटोकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. म्हणून आजच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, आईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन सेवा आहे. अतिशय सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे. गायनाची ज्यांची साथ आहे ते आपल्या महाराष्ट्राचं वैभव. गायनात म्हटलं की हरिभक्तपरायण रोहिदाची मते गुरुजी यांच्यानंतर कुणी गायकच नाही महाराज. इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. आणि खरं म्हणजे एवढी महान व्यक्ती आपल्या जवळ राहतात, लक्षात ठेवा. हे सहजासहजी कुठे जात नाहीत. आज कमीत कमी 3 पत्रिकांवरती मी भाऊंचे फोटो पाहिले. मला प्रश्न पडला आज नक्की तुम्ही राहतात की नाही, कारण लोकांचं तेवढं प्रेम आहे. पण तरीसुद्धा आपल्या गावात ते ठिकाणी हजर झाले. भाऊ या ठिकाणी गायन करण्याकरता आहेत. त्याच्यानंतर भाऊंचेच एक शिष्य आहेत आणि सेम टू सेम गाणारं व्यक्तिमत्व फक्त आमचे भास्कर महाराज आहे. महाराज गायन गंधर्व भास्कर महाराज हे सुद्धा गायन करण्याकरता आहेत. तसेच गुरुजींचे चिरंजीव आमचे अभि महाराजसुद्धा या ठिकाणी गायन करण्याकरता आहेत. आमचे ज्यांनी संपर्क केला आमचे टिळे बाबा. खरं म्हणजे तुमची मिशी जर पाहिली तर चांगला माणूस घाबरून पळून जाईल. वाघ कुणी पाहिलं नसेल त्याने टिळे बाबाला पहा. वाघाचा चेहरा असाच महाराज, एकदम खतरनाक. आमचे टिळे बाबा या ठिकाणी चोपदार आहे. शेजारचे चोपदार आमचे काय नाव, दोन्ही टिळेच, एक नाना आणि एक मामा, नाना मामा, 2 चोपदार आहे छानपैकी. आणि आपली विनेकरी मित्र म्हणतो बस तुकाराम महाराज. असाच फोटो महाराज. हा फोटो काढा आणि आपल्या घरात लावा. तुकाराम महाराजांची प्रतिकृती आमचे धात्रक महाराज आहेत. मृदुंगावरती असणारे गोड ज्यांचा मृदुंगाचा हात आहे महाराज. काही मृदुंगाचार्य फार वाजवतात पण ते गोड नसतं. पण मोजके लोक असे आहेत वाजवणारे, 2-3च लोक आहेत जिल्ह्यात.
का जे गोड वाजवतात त्याच्यात टॉप 10मधलं नाव म्हणजे आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमधील ही संपूर्ण विद्यार्थी मंडळी, हे कीर्तन आपल्याला ज्ञानप्रबोध या यूट्यूब चॅनलवरती कायमस्वरूपी ऐकायला मिळणार आहे. आमचे नैनिश भाऊसुद्धा शूटिंग करण्याकरता आहेत. आता आपण संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, तसं बऱ्याच लोकांचा माझा परिचय आणि सुंदर अशी सिस्टीम आहे. म्हणजे आमचे मेदडे साऊंड सिस्टीम आहुर्लीकर एकच नंबर, टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. बसलेली बरीचशी मंडळी माझ्या परिचयाची, सगळ्यांची नाव घेणं काही उचित नाही, परंतु सगळ्यांचं नाव एका उखण्यात घेतो आणि आपल्या सेवेला प्रारंभ करतोय. पांडुरंगाच्या चरणी फुलवात वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलवात वाकून तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो, ज्ञानोबरायांचा मान राखून. विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज आज एका जोग्याचं रूप धारण केलंय आणि तुम्हाला आम्हाला जागृती देण्याकरता आज आलेले आहेत. तसं आपली भारतीय संस्कृती आपण जर पाहिली तर भारतीय संस्कृतीमध्ये संत महात्मे अनेक रूपात आले आणि समाजाला जागृती देण्याचं त्याने काम केलेलं आहे. तुम्ही पिंगळा ऐकला का? पिंगळा हा पिंगळा फक्त नाचण्याकरता नाही आहे. हा पिंगळा नेमका कोण आहे त्याचं तुम्हाला महत्त्व सांगतो. सर हा जो पिंगळा आहे, या पिंगळ्याच्या डोळ्यात एक विशिष्ट प्रकारचा पारा असायचा. काळ कुणाला न्यायला येणार आहे हे त्या पिंगळ्याला कळायचं. तो पिंगळा सकाळी सकाळी गावात यायचा आणि समाजाला जाग करायचा. जाग व्हा, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. टाळी वाजवा, टाळी वाजवून कोणी बसला. हा हा हा. एका जनार्दनी आमचे काही बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काही बाजाईल, हे काय बाजाईल, आमचे काही बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी है. बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. असा पिंगळा सकाळी सकाळी आपल्या गावात यायचा आणि जाग करायचा. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला. वरच्या आळी म्हणजे आपल्या गावातली नाही, वरची आळी. वर्षी पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा. असा पिंगळा समाजाला जागृती देण्याकरता यायचा, पण समाज काही जागा झाला नाही. त्याच्यानंतर संत महात्मे टिटवीच्या रूपात आले. टिटवी ही टिटवी सुद्धा सामान्य नाही महाराज. हे टिटवीने जर पायात खडा धारण केला आणि पायामध्ये खडा धारण करून एखाद्या माणसाच्या घराला 2 वेढे मारले आणि तो खडा जर तिने पाण्यात टाकला का घरातला माणूस मरण पावायचा. मी सांगत नाही, आता उभी ऐका. पायामध्ये खडा घालून नदी तीर पाहून टिटवी करी शयन, टिटवी यमाची तराळीन. टिटवी म्हणजे यमाची तराळीन. तराळीन म्हणजे काय? सेवक, यमाची सेवक टिटवी. अशी टिटवी आपल्याला जागा करण्याकरता याची, पण समाज मात्र काही जागा झाला नाही. विठ्ठल. त्याच्यानंतर संत महात्मे जोशीच्या रूपात आली. काळं जॅकेट असायचं, हातामध्ये ज्योतिष असायचं आणि सकाळी सकाळी गावात यायचं. ज्योतिष पाहायचं का?
भविष्य पाहायचं का? तुमचा विश्वास आहे का ज्योतिष भविष्याच्यावर? मग ते खोटं आहे का? पूर्वीच्या काळी लोक ते भगवे कपडे घातलेले असायचे झोपडपट्टीवरली, आणि पोट भरावं म्हणून भगवे कपडे घालून गावात यायचे. गोरक्षनाथ मच्छिंदरनाथ आणि बाबा जन्मले उकंड्यात, असे पेटी वाजून गाणी, पैसे गोळा करायचे. हे सगळं खरं आहे का? मग त्यांना पैसे घ्यायचे असतात. घरामधली माता माऊली तांदूळ गहू काय असेल घरातून आणायची आणि बाबाच्या झोळीत टाकायचे. मग तिने पाहिले फक्त गहून तांदूळ आहे, एवढ्यावर त्याचं भरत नाही. मग तो म्हणतो, माय सासराचा त्रास आहे तुला, सासूचा त्रास आहे, नवऱ्याचा त्रास आहे. अगं तू होती म्हणून राहिली, तुझ्यामुळे घर टिकू नये. दुसरी असते तर निघून गेली असती. खरी लक्ष्मी तू. बाईनं खिशात घातलं, काढली ना 500 रुपये. अहो लागतं काय महाराज? कसलं भविष्य कसलं काय? आमच्या ज्ञानोबरांनी जर विचार केला असता तर तुमचं भविष्य सांगून किती पैसे कमवले असते. पण ज्ञानोबरांनी जगाकरता ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ दिला, तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांच्या गात्यासारखा ग्रंथ दिला आणि जगाला सांगितलं वाचा, याच्यातून कल्याण आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वा वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानासे ज्ञान होय ज्ञानासे. हो, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ दिला, म्हटले वाचा, याच्यामधून तुमचं कल्याण आहे. टिळे बाबा गुरुजी, मी त्र्यंबकेश्वरला राहतो, मला सुद्धा भविष्य कळतं बरं का. सांगू का तुमच्या मनात काय चाललंय? आता तुमच्या मनात काय चाललं सांगू का? तुमच्या मनात असं चाललंय का कीर्तन सुरू होऊन जवळजवळ अर्धा तास झालाय, पण बाबांनी अगदी वातावरण निर्माण केलंय, ठरल्यापेक्षा 2-3 हजार रुपये एक्स्ट्रा देऊन टाकू. खरं आहे ना? म्हणजे चेष्टा केली, मुद्दाम मनावर घेऊ नका. अहो, कसलं भविष्य? एक आजी माझ्याकडे आली आणि आजी माझ्याकडे आली म्हणे, बाबा माझं भविष्य सांगा. म्हटलं आजी मी काय भविष्यकार नाही, मी कीर्तनकार आहे. आजीनं 500 रुपयाची नोट दाखवली मला. बरं 500 रुपयाची नोट पाहिली, म्हटलं सांगायला काय हरकत आहे. म्हटलं आजी बसा, एक काम करा, तुमचं भविष्य सांगतो, पण तुमची कुंडली घेऊन या. आजी घरी गेली आणि तिची कुंडली घेऊन आली. आजीची कुंडली वाचली. म्हटलं आजी तुमचं नाव म्हटलं सुमन आहे. आजीला इतकं आश्चर्य वाटलं, या बाबाचा माझा परिचय नाही, डायरेक्ट नाव सांगतो म्हणजे बाबा एकदम जहाल आहे. म्हटलं आजी तुमच्या पतीचं नाव हिरामन आहे. मग तर आजी आश्चर्यचकितच झाली. आजी म्हटली याला म्हणतो भविष्य सांगणार बाबा. म्हटलं आजी तुम्हाला 2 मुलं आहे आणि 2 मुली आहे. आजी आता हँगच झाली. म्हटलं आजी काल तुम्ही 2 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ आणले. आजी म्हणे तुम्हाला कसं काय माहिती? म्हटलं येडे, जन्मकुंडली घरी ठेवली, राशन कार्ड घेऊन आली, पळ घरी विठाल. कसलं भविष्य कसलं काय? नामचिंतन करा, कीर्तन ऐका, याच्या माध्यमातून भविष्य सगळं बदलून जाण्याची ताकद आहे महाराज. पूर्वीचा जोशी जो होता ना, आपल्या अंगावरचं शर्ट जरी पाहिलं तरी तुमची कुंडली सगळी सांगायचा. हा जोशी सकाळी सकाळी गावात यायचा आणि समाजाला जागृती द्यायचा. मी आलो रायाचा जोशी, हो राईका दादा नो, आलो रायाचा जोशी, हो राईका दादा नो, आलो रायाचा जोशी, हो रायका दादा नो, हो रायका दादा नो, हो रायका दादा नो, ऐका दादा नो, हो राईका दादा नो, ऐका दादा नो, ऐका दादा नो, हो राईका दादा नो, ऐका दादा नो, ऐका दादा नो.
समाजाला जाग करण्याकरता यायचा. वासना बायको शेजारीनं झगडा घाली मोठा दारून, तिच्या पायी नागवन घर बुडविसी. मी आलो रायाचा जोशी. हो रायका दादानो, हा जोशी आपल्याला जागृती देण्याकरता यायचा, पण लोक जागी झाले नाही. मग त्याच्यानंतर संत महात्मे वासुदेवाच्या रूपात आले. पूर्वीच्या काळी सकाळी सकाळी वासुदेव यायचा आणि समाजाला जाग करायचा. वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. आठवतो काळ. हे जागा हो मानसा संधी अनमोल, अरे तुझ्या जीविताला लाखाजार मोल. घालतील वैरी अचानक घाला, वासुदेव आला हो वासुदेव आला. जाग करायचा महाराज. वासुदेवाची ऐकावानी, अरे जगात नाही रामर. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. हा वासुदेव सांगायचा बाबांनो, या जगात राम राहिलं नाही, मग दाम करी काम. ज्याच्याकडे पैसा आहे त्या पैशावाल्याला किंमत आहे. आता हे बोंबलत मी 50 किलोमीटर आलो, कशा करता आलो? पैसा करता? तुमची आमची धावपळ कशा करताय? बरं मला एक सांगा बाबा, समोरची टोपी बाबा मुरुंबीचे का बाबा? तुम्हाला प्रश्न विचारलाच पाहिजे. तुमच्या समोर 2 मूर्त्या पडलेल्या आहे. एक मूर्ती रामाची, एक मूर्ती रावणाची. तुम्ही कोणती घ्याल? रामाची घ्याल, बरोबर. पक्ष बदलायचं नाही. हा, रामाची मूर्ती लोखंडाची, रावणाची मूर्ती सोन्याची. आता कोणती घ्याल? मग तुम्हाला सोनं नकोय का? काढा तुमच्या अंगठ्या, चला विठ्ठल. प्रत्येकाची धाव ही पैसा करताय महाराज. पण कीर्तनात बसलेले माणसं बारकाईने चिंतन करा. आज आपण धावपळ करतो कशा करता? फक्त पैसा करता. पण हा पैसा नेमका किती कमवायचा आणि कशा करता कमवायचा हा अंदाज बसून कधी लावा. अहो एकदा माणूस मेला का सगळं जागेवर राहतं. सांगा ते कवडी गेली नाही. रावणाकडे एवढी संपत्ती होती, एक कवडी बरोबर नेली नाही महाराज. इतकी धावपळ करतात लोक पैसा करता. त्या पनवेल शहरामध्ये गुरुजी आमची भागवत कथा होती आणि 7 दिवस एका श्रीमंत माणसाच्या घरात आमची राहायची व्यवस्था होती. तो इतका श्रीमंत माणूस होता, रात्रंदिवस नुसता पैसा पैसा पैसा. त्याच्या बायकोने आमच्याकडे घरानं सांगितलं म्हणे, महाराज इतका पैसा आहे आमच्याकडे का 7 पिढ्या बसून खातील, पण आमच्या पत्तीची ना आमची कधी भेटच नाही म्हणे. निघून जातात, रात्री 12ला येतात, सकाळी जातात. मुलांकडे लक्ष नाही, कुणाकडे लक्ष नाही, नुसता पैसा. जो श्रीमंत माणूस होता ना, 7 दिवस नेमका तो श्रीमंत माणूस कोण आहे काही पत्ताच लागला नाही. पण काल्याच्या कीर्तनामध्ये तो श्रीमंत माणूस येऊन बसला आणि गावातले लोक आले म्हणे, महाराज आमच्या गावातल्या सगळा श्रीमंत माणूस आहे आणि ज्या घरात तुमची व्यवस्था आहे ते घरसुद्धा त्यांचंच आहे म्हणे, त्यांचं नाव घ्या. मी कीर्तनातून नाव घेतलं, पण त्यांचा चेहरा पाहिला महाराज, तर चेहऱ्यावर असे 12 वाजलेले. एखाद्या माणसाला सुतक पडतं ना तसा चेहरा पडलेला. म्हटलं साहेब एवढे तुम्ही श्रीमंत आहे, नेमकी तुमच्याकडे श्रीमंती किती आहे? तो श्रीमंत माणूस कीर्तनातून उठला आणि म्हणे, महाराज माझी श्रीमंती तुम्ही विचारली ना, ऐका. ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहिलात ती 5 मजली बिल्डिंग तर माझी आहे, पण या पनवेल शहरामध्ये अशा माझ्या 50 बिल्डिंग आहे म्हणे. मला ते हँगच झालो मी. म्हटलं शेठ हो साहेब मग तुमची दिवसाला इन्कम किती आहे? तर त्याने मला सांगितलं माझी इन्कम दिवसाला 2 लाख रुपये. किती दिवसाला? वर्षाला नाही म्हटलं मी, दिवसाला 2 लाख म्हणजे महिन्याला 60 लाख रुपये. वर्षाचं गणित तुम्ही घरी जाऊन लावा. एवढे पैसे कमवणारा. पण म्हटलं साहेब एवढे पैसे कमवता नेमकं कुणा करता? तुमच्या चेहऱ्यावरती समाधान नाही आहे. त्याला इतकं राग आला. कीर्तन संपलं त्याने मला घरी बोलवलं म्हणे, महाराज घरी या. कीर्तनातून तुम्ही माझा अपमान केला आहे, आता मला सांगा मी सगळं त्या करतो, काय केलं पाहिजे म्हणजे माणसाला सुख मिळेल, समाधान मिळेल? नेमकी ज्ञानोबरांची वारी होती. म्हटले काम करा, 2 दिवसाच्या नंतर ज्ञानोबरांचा पालखी सोहळा निघणार आहे. जा एकदा ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यात, तुम्हाला खरा आनंद कशात कळेल.
आणि त्या श्रीमंत माणसाने पनवेलच्या माझं ऐकलं आणि तो माणूस 3 वर्षापूर्वी ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यात पायी पायी चालू लागला. सगळ्याचा त्याग केला महाराज. वारकऱ्यांमध्ये झोपायचा, राहायचा, ते भजन ऐकायचं, भजन करायचा. 1 महिनाभर चालला आणि 1 महिन्यानंतर तो पंढरपूरमध्ये पोहोचला. आणि जसा पंढरपूरमध्ये पोहोचला ना, तसा पहिला फोन त्याने मला केला. म्हणे महाराज, म्हटलं आता शिवेच देणार आहे आपल्याला. तो म्हणे महाराज, दिवसाला 2 लाख रुपये कमवले, पण कधी समाधान नाही, कधी सुख नाही लागलं. पण आज माझ्या ज्ञानोबरांच्या सोहळ्यात पायी पायी चाललो महाराज. आज माझा असा अनुभव आहे की जगात माझ्यासारखा समाधानी सुखी कुणीच नाही. हे श्रीमंत माणसाची वाक्य होती महाराज. मग लक्षात ठेवा, हा पैसा वगैरे सगळं व्यर्थ आहे महाराज. वासुदेवाने आपल्याला सांगितलं, जागृती दिली, पण समाज काही जागा झाला नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं, हा समाज अज्ञानामध्ये झोपलेला आहे, या समाजाला जागृती दिली पाहिजे. म्हणून आज जगद्गुरु तुकोबाराय एक जोग्याचं रूप धारण केलंय आणि समाजाला जागृती देतात. अभंगाचं पहिलं चरण. जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जोगी जग 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 जोगी जाग जागे बोलती जाग जागे बोलती जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जाग जागे बोलती जाग जागे बोलती जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी. वा, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय आणि महाराज सांगतात, जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती. ज्या अर्थी जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाला जाग करतायत, त्या अर्थी समाज कुठेतरी झोपलेला आहे हे सिद्ध होतंय. मग नेमकी समाजाला कुठल्या प्रकारची झोप लागलेली आहे? तर समाजाला 3 प्रकारची झोप लागलेली आहे. पहिली झोप लागलेली आसक्तीची, दुसरी झोप लागलेली भ्रमाची, आणि तिसरी झोप आहे अज्ञानाची. विठ्ठल हो, तुम्हाला आम्हाला पहिली झोप लागलेली भ्रमाची, आसक्तीची आणि अज्ञानाची. काय आसक्ती माणसाला? आज प्रत्येक माणसाने जर बंगला बांधला, एका मजल्यावर त्याचं समाधान नाही होत, मग दुसऱ्या मजल्यावर गज काढून ठेवतो. का? महाराज पैसे आले का दुसरा मजला? याला म्हणतात आसक्ती. एक मात्र मरायला आलं आणि मरता मरता खोटवरती पडलं. मुलं जवळ आले, बाबा तुमचं मरण जवळ आले, काहीतरी बोला. पण ते मात्र काही बोलतच नव्हतं. बाबा काहीतरी बोला. ते बाबांनी आयुष्यभर लोक लुबडले होते. ते मरताना काय चांगलं मरणार आहे का? ते मरता मरता असं हात करायचं आणि भिंतीकडे बोट करायचं. या दोन्ही मुलांना काही समजलं नाही, नेमका बाप सांगतोय काय. लहान मुलगा हुशार होता, म्हटले अरे आपल्या बापाने आयुष्यभर पैसे कमवले म्हणे. याचा अर्थ असा हात करतोय, भिंतीकडे बोट करतोय, याचा अर्थ काहीतरी धन आपल्या बापाने त्या भीतीत पुरलंय म्हणे. यांनी मागचा पुढचा विचार नाही केला, जीसीबीच बोलवली, भिंतच पाडली. परत बापाकडे आले, बाबा अहो सांगा धन कुठे? मेले का धनही जाईल आणि सगळं जाईल. त्याने परत असा हात केला आणि दुसऱ्या भिंतीकडे बोट केलं. दुसरी सुद्धा भिंत पाडली, धन काही सापडलं नाही. गावातले लोक पाहायला आले, म्हणे घर पाडले आणि झालं काय? म्हणे आमच्या बापाने काहीतरी धन कमवलंय. बाप मरणार आहे, बोलता येत नाही, सांगता येत नाही. बाप गेला की धनही जाईल. गावातला एक शहाणा माणूस होता. गावात काही शहाणे लोक राहतात, सांगणारी, उपदेश करणारी. तो एक काम करा, नाशिकमध्ये असा डॉक्टर आहे, एक इंजेक्शन मारलं का 1 मिनिटं माणूस बोलतो म्हणे, पण 1 लाख रुपये लागतील. यांनी व्याजाने 1 लाख आणले. कशाला? इंजेक्शन करता. 1 लाख डॉक्टरला दिले
डॉक्टरने इंजेक्शन मारलं आणि ते म्हातारं बाद होतं तिकडून. याने विचार केला मी आयुष्यभर लोक लुबाडले आणि माझे मूर्ख पोरं 1 लाख रुपये देतात पण बोलता येत नव्हतं. 1 लाख रुपये दिले, इंजेक्शन मारलेलं आहे. आता बाप बोलणार आहे, सांगणारं धन कुठे आहे? दोनही मुलं जवळ आले. बाबा सांगा लवकर धन कुठे आहे? 1च मिनिट आहे तुमच्याकडे. तो बाप असा चिडला महाराज. तो म्हणे कार्ट्यानो तुम्ही मूर्ख जन्माला आले म्हणे. अहो ते बाकी जाऊ द्या, धन कुठे सांगा. म्हटले कसलं धन आणि कसलं काय? तो लहान मुलगा म्हणे बाबा मग तुम्ही असा हात करायचे भिंतीकडे बोट करायचे, हा काय प्रकार होता? ते मरणारं म्हातारं सांगत होतं, अरे मरता मरता मी तुम्हाला सांगत होतो का शेजारच्या गंगूबाईनं आपली गहू चळायची चाळणी लिहिली, म्हटलं तेवढी चाळणी घेऊन या. महाराज मरता मरता तुम्हाला जर चाळणी आठवली तुमचा उद्धार होईल का? तुकोबऱ्या सांगतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडवा. अंतकाळी ज्याच्या वाह. नामाने मुका, अंतकाळी ज्याच्या नामाने मुका, तुका म्हणे सुका फार नाही, तुका म्हणे सुका फार नाही. अंतकाळी ज्याच्या नावाने मुका, अंतकाळी ज्याच्या नावाने मुका, तुका म्हणे सुका फार नाही, म्हणे सुका फार नाही. वा अगदी गोडप्रमाणे महाराज. अंतकाळाच्या वेळेला मुखात जर नाम आलं तर जन्म मरणातून तो मनुष्य मुक्त होतो महाराज. पण आसक्ती माणसाला सुटली पाहिजे. पहिली झोप माणसाला लागलेली आसक्तीची, दुसरी झोप माणसाला लागलेली भ्रमाची. आज तुम्ही आम्ही सगळे भ्रमात आहे. काय भ्रम आहे? बायको माझी, मुलगा माझा, घरदार माझं. पण हे कुठपर्यंत आपली बाबा? जोपर्यंत आपण पैसे कमवतो ना, पैसे, सब पैसे के बाई क्या बात है? बाई, सब पैसे के बाई बाई, सब पैसे के बाई बाई, सब पैसे के बाई. अपने पल्लों में पैसा होए तो सब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले राम. सब पैसे के बाई बाई रे, सब पैसे के बाई. सगळे पैशावरती प्रेम करणारे महाराज, आपल्यावरती प्रेम करणारे कुणी नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही पैसे कमवताय ना तोपर्यंत बायको सुद्धा आपल्या पुढं पुढं करते. धनवंत आता कीर्तनामध्ये बसलेले 50% लोक असे आहेत का ज्यांना घरात कवडीची किंमत नाही. कशामुळं? फक्त पैसे कमवत नाही म्हणून. कवडी नसल्यामुळे ज्या माणसाला गाव मानतं महाराज आणि तो माणूस पैसे कमवायचं बंद झाला की घरातली मुलं म्हणतात बाबा तुम्हाला आता अक्कल नाही बाजूला व्हा. अरे तो सांगतो अख्खं गाव मला घाबरायचं आणि तू सांगतो मला अक्कल नाही. पण पैसा नसला की बोलताच येत नाही महाराज. अहो तुमचं जाऊ दे, आमचं काय सांगू तुम्हाला? आता सांगू का? खालून सांगा सांगा म्हणतात, म्हणजे आमचं केलं का चांगलं? अहो ज्या टायमाला कोरोना आला ना, कोरोना, आमच्या महाराज लोकांना तेव्हा आमचं आठवलं की आम्ही लोकांना सांगतो पण आमचं काय. अहो कोरोना आला आणि त्या कोरोनामध्ये आमचे कीर्तनं बंद झाली. कीर्तनं म्हणजे खरं बोलू का, आता तुम्ही जवळचे माणसं आहे, कीर्तनं बंद म्हणजे आमची पाकिटं बंद झाली, पैसे बंद झाले. अहो घरातले लोक असे रागाने पाहत होते. एक दिवस घरात ज्ञानेश्वरी गाथा वाचत होतो. वाचता वाचता आमच्या बायकोने असं बायको रागाने पाहत होती महाराज, पण तिची बोलायची हिंमत होत नव्हती. नेमकं तिने दारात कुत्रं पाहिलं आणि कुत्र्याकडे पाहून म्हणते अरे हाड, 4 महिन्यापासून घरात बसल्या आणि फुकटचा खातोय. कोणाला म्हटली? कुत्र्याला. अहो मला म्हटली हो तुम्ही माझ्याकडे पाहता काय. तेव्हा कळालं बाबा कुणी कुणाचं नाही. एक दिवस असं पहिलं मन खर मरता तरी बरे, नासियल घर कोणिया, नासियल घर. बाईला म्हण खरं, माझा तरी बरे, नासियल घर तू कोया ना गेले घर. हो
म्हातारपणामध्ये तीच बाई म्हणते त्या गाढव आहे. खरं म्हणजे गाढव. अहो एक दिवस त्र्यंबकेश्वरवरून नाशिकला निघालो होतो. आमच्या बायकोने मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज बैलाला बैलपोळा सण आहे, असा म्हशीला एखादा सण नाही का? माझा राग डोक्यात होता. म्हटलं आहे ना म्हशीला सण. ती म्हणे कोणता? म्हटलं संक्रांत. अशी बाई चिडली महाराज. बरं बाई एकदा चिडली का दिवसभर ती शांतच होत नाही. किती प्रयत्न करा ती म्हणते नाही तुम्ही मला बोलले ना मी ऐकणारच नाही. असा राग आला तिला. रस्त्याने तिने काही गाढवं चरताना पाहिले, गाढवं. आणि गाढवाकडे पाहून ती म्हणते महाराज हे पा तुमचे पाहुणे. कोण? आता आमचे पाहुणे गाढव. तुम्ही कोण? बोला ना गाढव, मोकळं बोला ना आता तुम्ही. गाढवच ना. पण आम्ही पण कीर्तनकार आहे. बायकोच्या चिमटीत सापडायला काय विडे नाही. मी गाडी थांबवली, बायको पहिली खाली उतरवली, गाढवाच्या जवळ गेलो, म्हणलो जय हरी सासरे बुवा. कळालं का? काहींना आता कळेल, काहींना घरी गेल्यावर कळेल. विठ्ठल महाराज आतापर्यंत आपलं भ्रम आहे का बायको माझी मुलं माझी, हे फक्त जोपर्यंत पैसा येतो. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. महाराजांनी गोड प्रमाण दिलंय. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. बहीण कुठपर्यंत आपली आहे? अरे जोपर्यंत आपण बहिणीला साडी घेतोय, लुगडं घेतोय, तोपर्यंत बहीण सांगते हा माझा दादा आहे, गावात जोड नाही माझ्या दादाला. हे कुठपर्यंत असतं माहिती का? साडी लुगडं आहे तोपर्यंत. एखाद्या वर्षी भावाची परिस्थिती बिघडलेली आहे. भाऊ सांगतो ताई माझ्याकडे पैसे नाही ग, तुला साडी घेऊ शकत नाही. ती बहीण सांगते दादा तुलाही काडी लावून तुझ्या इस्टेटीला काडी लाव, आजपासून तू माझा भाऊ नाही, मी तुझी बहीण नाही. हे प्रमाण खोटे आहे का महाराज? दोन सख्खे भाऊ लहानपणी एका ताटात जेवण करतात आणि तेच दोन भाऊ एकदा मोठे झाले का लहान भाऊ मोठ्या भावाला सांगतो दादा माझ्या बांधावर जर पाय देशील ना तर तुझं तंगडं तोडून टाकील. मोठा भाऊ जेव्हा शब्द ऐकतो ना त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि मोठा भाऊ सांगतो हे बाळू, हे दाद्या, तू माझा लहान भाऊ आहेस रे, तू माझं तंगडं तोडायची भाषा करतो का? अरे लहानपणी आई वडील वारले आणि आई वडिलांनी शब्द दिला होता की लहान भावाला आई वडिलांसारखं सांभाळ. अरे तू मोठा व्हावा, तू शिकावा, म्हणून मी अडाणी राहिलो रे. एक चपाती घरात तू जेवण करावं म्हणून मी उपवाशी राहिलो. अरे तुझ्या करता माझं अखंड जीवन जाळलं, तू माझं तंगड तोडायची भाषा करतो का? मग साधू संतांचे प्रमाण आठवले. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सर. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील जागे दोरे प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. तुझा शिरे कल प्राण माझे माझे म्हणून, अंतिम जाशी रे कल प्राण माझे माझे म्हणून. वा, एकदा गुरुजींकरता टाळ्या वाजवा. कीर्तन करायला जेवढे समर्पक प्रमाणे मिळतात तसं कीर्तन करायचं चिंतन वाढत वाढत जातं. असे प्रमाण आली पाहिजे. ते प्रमाण यायला कीर्तनकार सुद्धा तसं बोललंही पाहिजे, हे महत्वाचं आहे. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. कुणीच आपलं नाही जगात, फक्त देव आपला आहे महाराज. आतापर्यंत आपण प्रपंचात राब राबलो, हा प्रपंचातलं कुणीच आपलं नाही महाराज. तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया वाचोनिया. नको नको मना गुंतू माया जाळी. अरे वडनेर गावच्या मना, ज्या बायको बरोबर तू प्रपंच केला ती बायको सुद्धा 2 दिवस रडेल, 3 दिवस रडेल, 10व्या दिवशी जिलेबी खायला मोकळं होईल. ज्या मुलांकरता आपण इस्टेट कमवून ठेवली, आपण गेल्यावर इस्टेटवरून भानगडी त्यांच्या होणार आहे रे म्हणा.
ज्या बंगल्यात तू राहिलास तो बंगला बंगल्याच्या जागेवर राहणार आहे. तू मेल्यावरती मात्र तुला स्मशानभूमीत नेणार आहे रे म्हणा. ज्या फोर व्हीलरमध्ये तू फिरलास ती गाडी गाडीच्या जागेवर राहणार आहे. तू मेल्यावर चौघांच्या खांद्यावर नेणार आहे रे म्हणा. काय राहतं शिल्लक महाराज. म्हणून आतापर्यंत भ्रम आहे. बायको माझी, मुलं माझे, कुणीच नाही. आपलं कोण आहे? देव आहे. मग म्हणा प्रेमाने, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हरी बोल. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आत्ता म्हणलेली पण माझ्या मागे तर म्हणा, बायको माझी माझी, नवरा माझा माझा, कोंबडं माझं आणि बकरं माझं. दुसरं आहे काय आपलं? एवढं जोरात आम्ही भजन म्हणतोय पण लोक आमच्यासारखे पाहत होते नुसते अशी. कधीतरी म्हणा विठ्ठल माझा आहे. पण आतापर्यंत भ्रम आहे आपला की बायको माझी. दुसरी झोप लागलेली भ्रमाची आणि तिसरी झोप माणसाला लागली अज्ञानाची. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, आगा अज्ञानाची या निदाम जो घोरत होता बदबदा. ज्ञानोबा सांगतात माणसं अज्ञानात झोपले, नुसतं झोपले नाही ते घोरतायत मी आणि माझं करत करत करत. अशी समाजाला झोप लागल्यामुळे जगद्गुरु तुकोबराज जागृती देतात. जाग जागे बोलती. जोगी म्हणजे मूळ शब्द योगी. युग धातूपासून योगी शब्द तयार झाला आणि योगी म्हणजे जोगी, जीवाला परमात्म्यापर्यंत जोडणारा तो योगी आज एक जोग्याच्या रूपात आलाय आणि समाजाला जागृती देतोय. महाराज कळालं, जागी व्हा जागी व्हा. संत महात्म्याने आतापर्यंत जागच केलं ना. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, भावे चरणी मरण कर पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, सुख विवेका जन्माच्या. जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. पंढरीनाथा. जागे वारे आता, हे! पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, सुख विवेका महाराज कळालं, जागे व्हा जागे व्हा. जाग होऊन नेमकं करायचं काय तेच महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जागता जगदेव, जागता जगदेव, जागता जगदेव, जागता जगदेव. राखा काही भाव, राखा काही भाव, राखा काही भाव, राखा काही भाव. हे अवघा क्षेत्रपाळ,
जोगी जग जोगी हा जग जोगी जग जोगी रे नाम. महाराज सांगतात जाग व्हा आणि जागता जगदेव राखा काही भाव. या दुसऱ्या चरणाचे दोन प्रकारचे अर्थ निघतात गुरुजी. पहिला अर्थ असा आहे की जाग झालं काही जगच देव आहे असा अनुभव माणसाला येतो, पण जाग झालं पाहिजे. आणि दुसरा अर्थ असा आहे की जागता जगदेव. जगदेव म्हणजे या जगाला पोचणारा, जगाचं पालन पोषण करणारा जगदेव. राखा काही भाव. त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती भाव ठेवा. कीर्तनात बसलेली माणसं आजच्या कीर्तनातले एक महत्त्वाचं वाक्य घेऊन जा. आपल्याला वेगळा परमार्थ फार परमार्थ करायची गरज नाही. फक्त भगवान परमात्म्याच्या चरणावरती भाव ठेवा का परमार्थ सफल. आज सगळे फक्त भाव नाही. एक गरीब माणूस, त्या गरीब माणसाची रात्रीची 11:30 वाजता बायको आजारी पडलेली. बायको आजारी पडली, हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. डॉक्टरने चेकिंग केलं, सांगितलं दादा हे गरीब माणसा तुझ्या बायकोचं आत्ताच्या आता ऑपरेशन करायचं आहे, 2 लाख रुपयाची गरज लागेल, 2 लाख रुपये आण मग तुझ्या बायकोचं ऑपरेशन होणार आहे. या गरीब माणसाने विचार केला, अरे आपल्याकडे 50 रुपये नाही, 2 लाख रुपये आणायचे कुठून, पण बायकोचे प्राण वाचवायचे. हा गरीब माणूस, मंडपात बसलेले काही माणसं आहे माझ्यासमोर, आज श्रीमंत आहे पण त्यांनी गरिबी भोगलेली. महाराज गरिबी फार वाईट. हा गरीब माणूस पहिल्यांदा सख्या भावाकडे गेला, म्हटलं दादा बायको आजारी रे माझी, 2 लाख रुपयाची गरज आहे, मदत कर. भावाने मदत केली. भाऊ म्हटला 5 लाख होते माझ्याकडे पण कालच 2 वर्षाची एफडी करून टाकली, पैसेच नाही. मित्रांकडे गेला, जे मित्र म्हणायचे किती लाख लागतात सांग, खरी गरज पडते ना तेव्हा मित्र निघून जातात. महाराज कोणी गरज करत नाही, मदत करत नाही. काय करायचं? नातेवाईकांकडे गेला, नातेवाईकांनी मदत केली नाही, रडू लागला. रडता रडता विचार केला, अरे पैशामुळे आज आपल्या बायकोचे प्राण जाणारे, धिक्कार आहे आपल्या जीवनाचा. पण एक वाक्य लक्षात ठेवा, ज्याला कुणीच नाही त्याला माझा भगवान परमात्मा आहे. मंदिरात जा आणि त्या देवासमोर रडा. आपण लोकांच्या समोर रडलो ना, लोक आपलं दुःख रडत रडत ऐकतात आणि जगाला ते हसत हसत विनोद म्हणून सांगतात. महाराज असा समाज आहे, या समाजाच्या नादी लागायचं नाही. तो गरीब माणूस रात्रीच्या 12 वाजता प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात गेलेला आहे आणि देवासमोर ढसाढसा रडतोय आणि रडता रडता भजन करतोय, हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. असं गोड भजन करतोय, हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. चालू राहू. हे गोड भजन चाललेले आणि भजन करता करता डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. रात्रीचे 12:30 वाजले. महाराज एकटाच भजन करतोय. त्या मंदिराच्या रस्त्याने एक श्रीमंत माणूस चालला होता. त्या श्रीमंत माणसाकडे पैसा भरपूर होता पण त्याला झोपच लागत नव्हती. म्हणून शतपावली करता करता त्या मंदिराकडे लक्ष गेलं. मंदिरातला आवाज त्याने ऐकला आणि तो आवाज त्याच्या हृदयापर्यंत पोहोचला. महाराज हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. तो आवाज ऐकला आणि आवाज ऐकल्यानंतर त्या आवाजाच्या दिशेनं तो श्रीमंत माणूस गेला आणि त्याने पाहिलं डोळ्यात अश्रू येत, कंठात भजन आहे. म्हटले काय बघतेस रे तू? तो गरीब माणूस लबाड नव्हता. तो म्हटलं हे श्रीमंत माणसा, मी आजचं जे भजन करतो देवा करता करत नाही. मग रे का करतोयस? रडता रडता सांगू लागला, माझी बायको आजारी आहे, 2 लाख रुपयाची गरज होती. सख्या भावाकडे गेलो, भावाने मदत केली नाही, मित्रांनी मदत केली नाही, म्हणून देवाकडे आलो आणि देवासमोर रडतोय. महाराज तो श्रीमंत माणसाने सांगितलं तुला किती लाखाची गरज आहे? म्हटले 2 लाखाची. तुझा आवाज माझ्या हृदयापर्यंत पोचलाय, हे घे 2 लाख
तुझ्या बायकोचे प्राण वाचव. ते 2 लाख रुपये घेतले आणि त्या गरीब माणसाने विचार केला, अरे सख्या भावाने मदत केली नाही, मित्रांनी मदत केली नाही, या श्रीमंत माणसाचा माझा परिचय नाही, तरीसुद्धा या श्रीमंत माणसाने 2 लाख रुपयाची मदत केली. देवा, ही तुझी लीला आहे रे देवा, ही तुझी जादू आहे. देवाकडे पाहिलं पण पैसे पाहिले. विचार केला, बायकोचे प्राण वाचवायचे, जीवाच्या कंताने पळू लागलेला आहे आणि पळता पळता जरा दूरवरती गेला आणि दूरवरती गेल्याने श्रीमंताने आवाज दिला, हे गरीब माणसा, अरे थांब थांब. म्हटल्याच्या नंतर या गरीब माणसाचे अंतकरण धडधड करू लागलं. याने विचार केला, या श्रीमंताचा आता मंत्र बदललं नसेल, हा श्रीमंत माणूस आता पैसे तर परत घेणार नसेल, असे अनेक मनात विचार आले. पण हळू पावलं टाकत टाकत त्या श्रीमंत माणसाकडे गरीब माणूस आला आणि तो गरीब माणूस सांगतो, हे श्रीमंत माणसा, का आवाज दिला, का परत बोलवलं? तो श्रीमंत सांगतो, अरे ऐक, तुझा आवाज माझ्या हृदयापर्यंत पोचलाय. आज मी तुला 2 लाख रुपयाची मदत केली, भविष्यात मी तुला लाखो रुपयाची मदत करेल. एक काम कर, माझा मोबाईल नंबर घेऊन जा. आता पुढचं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना तर तुमच्या अंगावर शारीर उभे राहतील, लक्षात ठेवा. तो गरीब माणूस सांगतो, ए श्रीमंता, अरे तुझ्या मोबाईल नंबरची मला गरज नाहीये. तो श्रीमंत सांगतो, का रे, का गरज नाही? तो गरीब माणूस त्या श्रीमंताला सांगतो, अरे माझ्याकडे त्याचा नंबर आहे ज्याने तुला रात्रीच्या 12:30 वाजता माझ्याकरता 2 लाख रुपये घेऊन पाठवले ना, त्या परमात्माचा नंबर आहे माझ्याकडे, तुझ्या मोबाईल नंबरची गरज नाही. एवढा भाव पाहिजे महाराज, एवढा अंतकरणामध्ये विश्वास पाहिजे. ही महाराज मंडळी सगळे गुरुजी वगैरे दिसतात ना, एवढंच नाही महाराज. तेवढी श्रद्धा गायनावर आहे, तेवढी श्रद्धा आईवडिलांवर आहे, तेवढी श्रद्धा गुरुवर आहे. म्हणून ही सगळी मंडळी महाराज. गुरुजी, ज्या टायमाला आम्ही आळंदीला चाललो होतो आणि आळंदीला जात असताना शिकायला घरचे लोक पाठवत नव्हते, परंतु घरच्याचा विचार न घेता फक्त बरोबर 500 रुपये घेतले आणि आळंदीला गेलो. ज्ञानोबरांच्या मंदिरात आम्ही डोकं ठेवलं, समाधीवर डोकं ठेवलं आणि ज्ञानोबराला सांगतो, ज्ञानोबरा आहे, आजपासून आमची आई तुम्ही, वडील तुम्ही महाराज. फक्त 500 रुपये होते. आणि आळंदीत अशी परंपरा आहे की आळंदीत जो साधक शिकायला जातो त्याला मधुकरी मागावी लागते. एका हातात किटली, एका हातात फडका असायचं. आणि आळंदीच्या गावात शेजारी जी गाव आहे त्या 100 गावांमध्ये मधुकरी मागायची महाराज. पण ज्या दिवशी मधुकरीच्या गावात जर कोणी माणूस मरण पावला का 10 दिवस मधुकरी बंद राहायची महाराज. ज्ञानोबरांची काय कृपा आहे आणि आमचा विश्वास अजून सुद्धा ज्ञानोबरायांवर आहे, श्रद्धा फक्त ज्ञानोबरायांवर आहे, त्याच्यानंतर कोणाला मानायचंच नाही महाराज, लक्षात ठेवा. एक दिवशी मधुकरी बंद होती, मी लहान होतो, भूक लागलेली आहे, जेवणाची व्यवस्था नाही, आळंदीमध्ये बिस्किटचे पुडे आणि पाणी पिऊन आम्ही शिकलेलं, लक्षात ठेवा. मधुकरी बंद होती, ज्ञानोबरांच्या मंदिरात गेलो, जेवण केलेलं नव्हतं. आळंदीच्या मंदिराच्या पायऱ्या, त्या पायऱ्यांवरती बसलो होतो आणि ज्ञानोबरायला विनंती करत होतो, माऊली आजचं जेवण नाही, आज मधुकरी बंद आहे. बारीक चेहरा केलेला एक श्रीमंत माणूस माझ्याकडे आला, म्हणे, ओ माऊली, जेवण केलं का? असा बारीक चेहरा का केलेला आहे? त्याने जेव्हा तो प्रश्न विचारला, मला तर पहिल्यांदा रडूच आलं. म्हटलं, साहेब मधुकरी बंद आहे आणि सकाळपासून जेवण केलेलं नाही, भूक लागलेली. त्या श्रीमंत माणसाने खिशात हात घातला आणि 500 रुपयाची नोट काढली आणि माझ्या हातात दिली. इतकं नवल वाटलं मला. म्हटलं 500 रुपये भेटले आपल्याला. ते 500 रुपये हातात घेतले आणि खिशात घालत होतो महाराज. तेवढ्यामध्ये तो 500 रुपये देणारा माणूसच गायब होता. माझ्या अंगावर शारे उभे राहिले. मी विचार केला, हा 500 रुपये देणारा कोणी माणूस नव्हता, हे साक्षात आमचे ज्ञानोबराय होते. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. फक्त परमात्माच्या चरणावरती भाव ठेवा, तो परमात्मा तुम्हाला काहीच कमी पडून देत नाही महाराज. राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. भगवान परमात्मा क्षेत्रपाळ आहे. मेंढपाळ कशाला म्हणतात? जो मेंढ्या पाळतो त्याला मेंढपाळ म्हणतात. तसा भगवान परमात्मा विश्वाचं रक्षण करतो. तुझी आसतेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी बळे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविलं सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण जोगाचे चाळीता. असा भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याला पूजा करायची. पूजापत्र काही, फलपुष्प तोय,
भगवान परमात्माला फल पुष्पाची गरज नाही महाराज. मग तो फक्त तुमच्या अंतकरणाचा भाव पाहतो. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्या भगवान परमात्म्याची पूजा करायची. आणि या नरदेहाला आपण आलोय. बहुता दिसा फेरा आला या नगरा. या मनुष्य देहाला आपण आलोय. अनेक जन्म फिरत 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 आलो. म्हणून महाराज सांगतात, नका घेऊ भार धर्म तोची सार. तुका मागे दान द्यावे जी अनन्य. जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर